हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन एसवी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत EVS क्लास 1 युनिट नंबर 3 आवर नीड्स म्हणजेच आपल्या गरजा. त्यातला फर्स्ट लेसन आहे आवर फूड म्हणजेच काय? आपले अन्न. चला तर पाहून घेऊया. We use our body for a number of activities and movements. तर आपण आपल्या बॉडीचा वापर, आपल्या शरीराचा वापर अनेक कामांसाठी, अनेक ॲक्टिव्हिटीजसाठी, अनेक मुवमेंटसाठी इथे आपण आपल्या बॉडीचा वापर करतो, आपल्या बॉडीचा इथे यूज करतो. वी वर्क अँड प्ले. आपण काय करतो? कामे करतो, आपण खेळतो, खेळण्यासाठी वापर करत असतो आपल्या बॉडीचा, कामासाठी आपण इथे वापर करत असतो. सो आवर बॉडी नीड्स एनर्जी अँड स्ट्रेंथ. त्यामुळे काय केल्यामुळं आपण काम करत असतो, आपल्या बॉडीचाच वापर करून काम करत असतो, वर्क करत असतो, आपल्या बॉडीचाच यूज करून आपण खेळत असतो. मग या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या बॉडीला काय पाहिजे असते? एनर्जी लागत असते. सो आवर बॉडी नीड्स एनर्जी अँड स्ट्रेंथ. आपल्या बॉडीला एनर्जी सुद्धा पाहिजे असते आणि स्ट्रेंथ सुद्धा पाहिजे असते. एनर्जी म्हणजेच ऊर्जा, स्ट्रेंथ म्हणजे शक्तीची इथं गरज असते. कशाची गरज असते? शक्तीची गरज इथे असते. वी गेट एनर्जी अँड स्ट्रेंथ. मग हे काही एनर्जी आहे, हे काही स्ट्रेंथ आहे, ते सगळं स्ट्रेंथ आपल्याला कुठून भेटतंय? वी गेट दिस एनर्जी अँड स्ट्रेंथ फ्रॉम द फूड वी ईट. हे जे काही एनर्जी आणि स्ट्रेंथ आहे, हे सगळे एनर्जी आणि स्ट्रेंथ आपल्याला कुठून भेटणार आहे? फूडमधून भेटणार आहे. कुठून भेटणार आहे? आपल्या अन्नातून भेटणार आहे. जे अन्न आपण रोज खातो, रोज जे अन्न खातो त्या अन्नातूनच आपल्याला ही एनर्जी आणि स्ट्रेंथ येथे भेटणार आहे. फूड इज द इसेन्शियल फॉर ऑल लिव्हिंग बीइंग्स. फूड म्हणजेच अन्न. इसेन्शियल म्हणजेच गरजेचं आहे किंवा आवश्यक आहे किंवा इम्पॉर्टंट आहे. फॉर ऑल लिव्हिंग बीइंग्स म्हणजेच काय? सगळ्या लिव्हिंग थिंग्ससाठी फूड हे काय आहे? इम्पॉर्टंट आहे. फूड शिवाय कोणीही जगू शकत नाही. इट्स हेल्प अस टू बिल्ड अवर मसल्स अँड बोन्स. याच्यामुळेच, कशामुळं? फूडमुळेच काय होणार आहेत? हेल्प अस टू बिल्ड अवर मसल्स. या अन्नामुळेच आपले स्नायू कसे होतात? मजबूत होतात. आपले मसल्स कसे होतात? स्ट्रॉंग बनतात आणि आपले बोन्स पण काय होणार आहेत? स्ट्रॉंग होणार आहेत. फूड मेक्स अस ग्रो. फूडमुळे आपलं काय होणार आहे? ग्रो होणार आहे. आपण वाढतो. आपल्या बॉडीचं, आपल्या शरीराची इथे वाढ होते, आपल्या बॉडीचं इथं ग्रोथ होणार आहे. आवर फूड कन्सिस्ट ऑफ. तर आपल्या फूडमध्ये काय काय असतं इथं सांगितलेलं आहे. आपल्या अन्नात कोणकोणते पदार्थ असतात, काय काय कन्सिस्ट असतं, काय काय कोणकोणत्या गोष्टींचा इथं समावेश असतो, हे इथं सांगितलेलं आहे. तर आपल्या फूडमध्ये असणार आहेत सिरियल्स, पल्सेस, व्हेजिटेबल्स, फ्रूट्स, फिश, मीट, मिल्क अँड एग. तर यांचं सगळ्यांचं एक्सप्लेनेशन आपण खाली पाहत जाणार आहोत. इथं फक्त नावं देण्यात आलेली आहेत. चला तर आपण पाहून घेऊया. सिरियल्स म्हणजेच काय? धान्य. सिरियल्स म्हणजेच काय? धान्य. जे आपण चपाती किंवा ज्वारीची भाकरी करतो किंवा भात करतो, या सगळ्या धान्यांना इंग्लिशमध्ये सिरियल्स असं म्हणतात. काय म्हणतात? सिरियल्स. जवार, बाजरा, नाचणी अँड राई आर सम ऑफ द सिरियल्स फ्रॉम विच वी कॅन मेक अ भाकरी. ज्या धान्यापासून आपण भाकरी करू शकतो त्यांना सिरियल्स असं म्हणतात. जवार म्हणजे ज्वारी, बाजरा म्हणजेच बाजरी, नाचणी, राई, ह्या सगळ्या सिरियल्स पासून आपण काय बनवतो? भाकऱ्या बनवतो किंवा भाकरी बनवतो. वीट म्हणजेच गहू. वीट इज युज्ड टू मेक अ चपातीज. तर गहूचा वापर करून आपण काय बनवतो? चपाती बनवतो. राईस इज कुक्ड अँड इटन विथ डाल ऑर व्हेजिटेबल्स. तांदूळ सुद्धा शिजवला जातो. तांदूळ काय केला जातो? शिजवला जातो आणि भात म्हणून डाळ आणि भाज्यांसोबत खाल्ला जातो. या सगळ्यांना येथे आपण सिरियल्स असं म्हणतो. नेक्स्ट वन आहे पल्सेस. पल्सेसला मराठीत कडधान्य असे म्हणतात. काय म्हणतात? कडधान्य असे म्हणतात. तर पीस म्हणजेच वटाणा. ग्रीन ग्राम म्हणजेच काय?
हरभरा डाळ. मटकी, मटकी उसळ म्हणतात. मसूर, मसूर जो केसरी रंगाचा डाळ असतो त्याला मसूर म्हणतात. चवळी, वाल आर सम ऑफ द पल्सेस. या सगळ्यांची नावं इथे देण्यात आलेली आहेत. पल्सेसची सगळ्या डाळींना पल्सेस असे म्हणतात. वी गेट अ डाल्स लाईक अ तूर, उडीद अँड चना फ्रॉम द पल्सेस. तर आपल्याला पल्सेस मधून कोणकोणती डाळ भेटतात इथं सांगण्यात आलेले आहेत. पहा, आपल्याला कुठले डाळ भेटतात? तूर डाळ भेटतो, उडीद डाळ भेटतो आणि चना म्हणजेच हरभरा डाळ येथे भेटतो. इथे सांगण्यात आलेलं आहे. तर या कडधान्यामुळं या पल्सेसमुळे आपल्या बॉडीला येथे प्रोटीन भेटणार आहे. काय भेटणार आहे? प्रोटीन भेटणार आहे. नेक्स्ट वन आहे व्हेजिटेबल्स. नेक्स्ट वन आहे व्हेजिटेबल्स. व्हेजिटेबल्स म्हणजेच काय? भाज्या. व्हेजिटेबल्स म्हणजेच काय? भाज्या. व्हेजिटेबल्स सप्लाय विटॅमिन्स टू द बॉडी. तर भाज्यांमुळे, व्हेजिटेबल्स म्हणजेच काय? भाज्या. सप्लाय, सप्लाय म्हणजेच पुरवठा करतात. आपल्याला काय करतात? पुरवतात. काय पुरवतात? विटॅमिन्स देतात. भाज्या आपल्याला काय देतात? आपल्या शरीराला विटॅमिन्स पुरवतात. ब्रिंजल, कॅबेज, स्नेक गार्ड त्याला पडवळ म्हणतात. पंपकिन, बिटर गार्ड करेला, लेडी फिंगर त्याला भेंडी म्हणतात. अँड कॉलीफ्लावर्स आर सम ऑफ द व्हेजिटेबल्स दॅट कॅन बी कुक्ड अँड इटन. तर इथं व्हेजिटेबल्सची नावं देण्यात आलेली आहेत. ब्रिंजल, ब्रिंजल म्हणजे वांगी. कॅबेज, कॅबेज म्हणजे कोबी. स्नेक गार्ड म्हणजेच पडवळ, मराठीत त्याला पडवळ असे म्हणतात. पंपकिन, पंपकिन म्हणजेच भोपळा. बिटर गार्ड म्हणजेच काय? कारले. लेडी फिंगर म्हणजेच काय? भेंडी. कॉलीफ्लॉवर म्हणजेच काय? फुलगोबी. आर सम ऑफ द व्हेजिटेबल्स दॅट कॅन बी कुक्ड अँड इटन. या सगळ्या भाज्यांना आपण काय करतो? कुक करतो, शिजवतो आणि काय करतो? त्यांना खातो. पोटॅटोज, याम, स्वीट पोटॅटोज, ओनियन्स आर सम ऑफ रूट्स दॅट कॅन बी कुक्ड अँड इटन. तर काही मूळ भाज्या असतात, काही म्हणजे रूट व्हेजिटेबल्स असतात. कसे? पोटॅटोज. पोटॅटोज म्हणजेच काय? बटाटा. यम म्हणजेच काय? रताळ्या टाईप असतो तो सुद्धा, सुरण म्हणतात त्याला. स्वीट पोटॅटोज म्हणजेच रताळे. ओनियन म्हणजेच कांदे. हे सगळे रूट व्हेजिटेबल्स आहेत. काय आहेत? रूट व्हेजिटेबल्स आहेत. त्यांना सुद्धा आपण शिजवतो आणि काय करतो? खातो. स्पिनॅच म्हणजेच पालक भाजी. फेनुग्रीक, फेनुग्रीक म्हणजेच मेथी. चवळी, चवळीची भाजी असते. करडई, करडई पण एक भाजी आहे. आर सम ऑफ द लिफी व्हेजिटेबल्स. ह्या सगळ्या पालेभाज्या आहेत. ज्यांना पानं असतात, ज्यांना लिव्स असतात त्यांना लिफी व्हेजिटेबल्स असं म्हणतात किंवा पालेभाज्या सुद्धा असं म्हणतात. दॅट कॅन बी कुक्ड अँड इटन. त्यांना सुद्धा शिजवलं जातं आणि त्यांना सुद्धा खाल्लं जातं. तर पिक्चर्स खाली देण्यात आलेले आहेत. नेक्स्ट वन आहे सलाद. नेक्स्ट वन आहे सलाद. सलाद म्हणजेच काय? काही अशा भाज्या असतात, फ्रूट व्हेजिटेबल्स असतात, त्यांना आपण काय करतो? रॉ मध्येच खातो. कच्च्याच खातो त्यांना, कट करून शिजवत नाही. त्याला इंग्लिशमध्ये सलाद असं म्हणतात आणि मराठीत त्याला कोशिंबीर असं म्हणतात. कॅरेट्स, टोमॅटो, कुकुंबर, रॅडिश, बीटरूट, ओनियन्स आर चॉप्ड फायनली टू मेक द सलाड विच कॅन बी इटन रॉ. तर इथं गाजर, टोमॅटो, टोमॅटो म्हणजेच टोमॅटो. कुकुंबर म्हणजेच काकडी. रॅडिश, रॅडिश म्हणजेच मुळा. बीटरूट, ओनियन, ओनियन म्हणजेच कांदा. यांना बारीक कापलं जातं आणि त्याच्यापासून सलाड तयार केला जातो आणि त्यांना कच्चच खाल्लं जातं. त्याला सलाद असे म्हणतात. दॅट आफ्टर ऑइल, घी. ऑइल म्हणजे तेल, घी म्हणजेच तूप. ऑइल इज मेड फ्रॉम द मस्टर्ड, सिसेम, ग्राउंडनट, सनफ्लावर अँड कोकोनट. तेल कशापासून बनवलं जातं? पहा, मोहरींपासून बनवलं जातं. मस्टर्ड म्हणजेच काय? मोहरी. सिसमे म्हणजेच काय? तीळ. ग्राउंडनट्स म्हणजे शेंगा. सनफ्लावर म्हणजे सूर्यफुलापासून आणि कोकोनट, कोकोनट म्हणजेच काय? खोबऱ्यापासून इथं तेल बनवलं जातं. सिमिलरली घी इज मेड फ्रॉम द मिल्क अँड व्हेजिटेबल प्रोडक्ट. घी सुद्धा, तूप जे आहे, तूप सुद्धा कशापासून बनवलं जातं? दुधापासून किंवा वनस्पतीपासून हे बनवलं जातं असं इथे सांगण्यात आलेलं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे फ्रूट. नेक्स्ट वन आहे फ्रूट. बनानाज, ग्यावाज, ॲपल, मँगो, चिक्कूज, पपाया, ऑरेंज, ग्रेप्स, स्वीट लाईम, पोमिग्रॅनेट्स, फिग्स, watermelons are fruits that
आर लव्ड बाय यंग अँड ओल्ड. तर इथे सगळ्या फ्रुट्सची नावं देण्यात आलेली आहेत. तर हे सगळे जे फ्रुट्स आहेत त्या सगळ्या फ्रुट्सना खायला लहानांना सुद्धा आवडतं आणि मोठ्यांना सुद्धा आवडतं येथे सांगण्यात आलेलं आहे. बनाना म्हणजे केळी, यावाज म्हणजे पेरू, ऍपल्स म्हणजे सफरचंद, मँगोज म्हणजे आंबा, चिक्कूज म्हणजे चिक्कू, पपाया म्हणजे पपई, ऑरेंज म्हणजे संत्रा, ग्रेप्स म्हणजे द्राक्षी, स्वीट लाईम म्हणजेच मोसंबी, पोमिग्रॅनेट्स म्हणजे डाळिंब, फिग म्हणजे अंजीर, वॉटरमेलन म्हणजेच कलिंगड, आर फ्रुट्स दॅट आर लव्ह बाय. सगळ्यांना हे फ्रुट्स खायला आवडतात. लहान असू दे किंवा म्हातारे असू दे, सगळेजण हे सगळ्यांना हे फ्रुट्स खायला आवडतात. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे मिल्क. मिल्क इज द मोस्ट नरिशिंग फूड. मिल्क हे सगळ्यात पौष्टिक अन्न आहे. हे काय आहे? सगळ्यात पौष्टिक अन्न आहे. वी गेट मिल्क फ्रॉम द काउज, बफेलोज, शी गोट्स एक्सेट्रा. तर हे जे काही दूध आहे, दूध हा काय आहे? पौष्टिक अन्न आहे आणि हे दूध आपल्याला कोणापासून भेटतं? काउज म्हणजेच काय? गाय. बफेलो म्हणजेच काय? म्हैस. शी गोट म्हणजेच काय? शेळीपासून हे आपल्याला दूध मिळतं किंवा भेटतं. चिल्ड्रन अँड द सिक पीपल शुड हॅव इनफ मिल्क. जे लहान मुलं असतात त्यांच्या वाढीसाठी आणि जे सिक पीपल असतात म्हणजे आजारी माणसं असतात त्यांना दररोज दूध पिणं गरजेचं आहे. त्यांनी दररोज दूध प्यावे. एव्हरी डे असं इथं म्हटलेलं आहे. त्यांच्यामुळे त्यांचं काय होणार आहे? तब्येत चांगली राहणार आहे आणि त्यांच्या शरीराची वाढ तिथे होणार आहे. वी गेट क्रीम, बटर, कर्ड्स, पनीर अँड चीज फ्रॉम द मिल्क. तर दुधापासून आपल्याला क्रीम भेटते. क्रीम म्हणजेच काय? लोणी. बटर म्हणजे तूप, कर्ड म्हणजे दही, पनीर, चीज ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कोणापासून भेटतात? मिल्क पासून भेटतात, दुधापासून भेटतात. नेक्स्ट वन आहे द केअर ऑफ अवर डाएट. द केअर ऑफ अवर डाएट. तर आपण आपल्या आहाराची काळजी कशी घ्यायची आहे, आपल्या जेवणाची काळजी कशी घ्यायची आहे इथं सांगण्यात आलेलं आहे. डाएट म्हणजे जेवण, केअर म्हणजेच काळजी, आवर म्हणजेच आपल्या जेवणाची काळजी कशी घ्यायची आहे, आपल्या आहाराची काळजी कशी घ्यायची ते सांगण्यात आलेलं आहे. द मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स अबाउट अवर डाएट आर. तर महत्वाचे प्रश्न इथे विचारण्यात आलेले आहेत आपल्या डाएट बद्दल. तर कुठले क्वेश्चन्स आहेत ते इथं पाहून घेऊया. आहार म्हणजे काय? योग्य जेवण काय असणं गरजेचं आहे? तर जेवणात काय खावे आणि कधी खावे हे इथं इम्पॉर्टंट क्वेश्चन्स विचारण्यात आलेलं आहे. चला तर समजून घेऊया. ग्रोईंग चिल्ड्रन शुड बी ईट 4 meals अ डे. तर जे वाढणारी मुलं असतात, जे लहान मुलं असतात, ज्यांचं वाढ होत असतं शरीराचं, त्या मुलांनी दिवसातून कमीत कमी 4 वेळा तरी खायला पाहिजे. काय करायला पाहिजे? 4 वेळा तरी खायला पाहिजे. ग्रोईंग चिल्ड्रन, ग्रोईंग म्हणजेच वाढत्या मुलांनी, शुड बी ईट म्हणजेच खाणे, 4 meal म्हणजेच काय? 4 जेवण तरी त्यांनी जेवलं पाहिजे. ब्रेकफास्ट इन द मॉर्निंग. तर त्या मुलांनी, त्या ग्रोईंग चिल्ड्रननं काय करायला पाहिजे आहे पहा. ब्रेकफास्ट इन द मॉर्निंग, सकाळी काय करायचं आहे? नाश्ता करायचा आहे. लंच इन द आफ्टरनून, दुपारचं जेवण खायचं आहे. स्नॅक्स इन द इव्हनिंग, आणि संध्याकाळचा हलकासा नाश्ता करायचा आहे. अँड डिनर ॲट नाईट. डिनरला सुपर असे सुद्धा म्हणतात, रात्रीच्या जेवणाला सुपर असे सुद्धा म्हणतात. तर रात्रीचं जेवण सुद्धा इथं जेवायचं आहे. कोणी? ग्रोईंग चिल्ड्रन. कोणी? ज्यांचं शरीराची वाढ होणार आहे त्या मुलांनी. फॉर ब्रेकफास्ट दे शुड हॅव चपाती, पराठा, ब्रेड, बटर, पोहा, उपमा. तर त्या मुलांनी नाश्त्यामध्ये, सकाळच्या नाश्त्यामध्ये, ब्रेकफास्टमध्ये काय खायला पाहिजे इथं सांगितलेलं आहे. तर ते चपाती खाऊ शकतात, पराठा खाऊ शकतात, ब्रेड बटर खाऊ शकतात, पोहा, उपमा हे सगळे खाऊ शकतात, एक्सेट्रा. देन दे शुड ड्रिंक मिल्क. हे सगळं खाल्ल्यानंतर त्यांनी काय करायचं आहे? दूध प्यायचं आहे. फॉर लंच अँड डिनर दे शुड हॅव व्हरायटीज ऑफ फूड लाईक सिरियल्स, पल्सेस, व्हेजिटेबल्स अँड सलाड. दुपारच्या जेवणामध्ये आणि रात्रीच्या जेवणामध्ये त्यांच्या जेवणात सिरियल्स असणे गरजेचे आहेत, म्हणजेच धान्य,
पल्सेस म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी असणं गरजेचे आहेत. व्हेजिटेबल्स म्हणजेच काय, भाज्या असणं गरजेचे आहेत. अँड सलाड सुद्धा असणं गरजेचं आहे. जे आपण कच्चं खातो, रॉ खातो, त्याला कोशिंबीर असं म्हणतात. इट शुड बी अ बॅलन्स डाएट. हे सगळं जर आपल्या जेवणात आलं तर आपलं जे जेवण होणार आहे, जे डाएट होणार आहे, ते कसं असणार आहे, बॅलन्स असणार आहे. कसं असणार आहे, बॅलन्स असणार आहे. त्याला समतोल आहार असे म्हणतात. आफ्टर मील्स दे शुड ईट फ्रुट्स. मग जेवल्यानंतर ना ते फ्रूट सुद्धा खाऊ शकतात. फॉर इव्हनिंग स्नॅक्स दे कॅन हॅव रोस्टेड ग्राम म्हणजे चनाज, स्वीट्स, बिस्किट्स, वेफर्स, होममेड वडा और समोसा. मग संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये, इव्हनिंगच्या स्नॅक्समध्ये ते भाजलेले हरभरा जे असतात, चना, ते खाऊ शकतात. स्वीट्स, काही गोड लाडू वगैरे खाऊ शकतात. बिस्किट्स खाऊ शकतात, वेफर्स खाऊ शकतात आणि होममेड घरात बनवलेले वडा, समोसे वगैरे अशा प्रकारे खाऊ शकतात. रिमेंबर म्हणजेच लक्षात ठेवा. च्यू युअर फूड वेल. तर अन्न चांगलं चावून घ्यायचंय आपल्याला. काय करायचं आहे, फूड म्हणजेच अन्न, च्यू म्हणजेच चावणे, वेल म्हणजे चांगले. अन्न जे आपण फूड खातो ते फूड कसं खायचं आहे, आपल्याला चावून खायचं आहे. वॉश युअर हँड्स वेल बिफोर अँड आफ्टर इटिंग. जेवण्या अगोदर आणि जेवणानंतर ना आपल्याला काय करायचे आहेत, हात स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. काय करायचे आहेत, हात स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. वॉश युअर हँड्स, हात धुवायचा आहे. वेल म्हणजेच एकदम स्वच्छ. बिफोर अँड आफ्टर, जेवणा अगोदर आणि जेवणानंतर. डू नॉट टॉक विथ फूड इन युअर माउथ. तर तोंडात अन्न असताना बोलू नये. तोंडात अन्न असताना कोणाशीही बोलू नये. ईट अ फिक्स्ड आवर्स. एका निश्चित वेळेला जेवा म्हणलेलं आहे. एका निश्चित वेळेला जेवा म्हणलेलं आहे. आज 1 वाजता जेवलात, उद्या 3 वाजता जेवलात, परवा 5 ला जेवलात, असं म्हणजे वेळेवर जेवा असं म्हणलेलं आहे. ऐन वेळी कधीही जेवू नका, येथे याचं मीनिंग होईल. ब्रेकफास्ट इन द मॉर्निंग. ब्रेकफास्ट, नाश्ता कधी करायचा आहे, सकाळी करायचा आहे. लंच इन द आफ्टरनून. लंच कधी करायचं आहे, दुपारचं जेवण दुपारी करायचं आहे. स्नॅक्स इन द इव्हनिंग. इव्हनिंगला स्नॅक्स खायचं आहे. आणि डिनर ॲट अ नाईट. रात्रीच्या वेळी रात्रीचं जेवण करा असं म्हटलेलं आहे. आणि ते सुद्धा फिक्स्ड आवर करा म्हणलेलं आहे. वेळेवर खावा म्हणलेलं आहे. डू नॉट ओव्हर ईट और एल्स यू गेट अ स्टमक ॲके. प्रमाणापेक्षा जास्त खाऊ नका म्हणलेलं आहे. काय म्हणलेलं आहे, प्रमाणापेक्षा जास्त खाऊ नका, नाही तर काय होईल, तुम्हाला पोटदुखी होईल. स्टमक ॲक म्हणजेच काय, पोट दुखेल. प्रमाणापेक्षा जर जास्त खाल्लं तर पोटदुखी होईल. डू नॉट वेस्ट फूड. अन्न वाया घालवू नका. डू नॉट ईट अ स्टेल और अनकवर्ड फूड. स्टेल म्हणजे शिळे, अनकवर्ड म्हणजेच उघडे, जे झाकलेले नाहीत. तर शिळे आणि उघडे अन्न कधीही खाऊ नका. अवॉइड इटिंग फ्रॉम द रोड साईड स्टॉल. तर बाहेर रोड साईड स्टॉलला जे काही फूड स्टॉल्स असतात तिकडचे अन्न खाऊ नका म्हणलेले आहे. तिकडचे डिशेस खाऊ नका म्हणतात. कारण ते कसे असतात, अनकवर्ड असतात, उघडे असतात, कधी कधी स्टेल सुद्धा असतात. तिकडचं अन्न खाऊ नका. वॉश फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स बिफोर इटिंग ऑर कुकिंग. पहा, फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स काय करायचे आहेत, खायच्या अगोदर आणि शिजवण्या अगोदर त्यांना काय करायचं आहे, स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. डू नॉट ईट टू मच ऑफ स्वीट्स लाईक चॉकलेट्स, बिस्किट्स अँड आईस्क्रीम. तर खूप गोड पदार्थ खाऊ नका म्हणलेलं आहे. स्वीट्स म्हणजेच काय, खूप गोड पदार्थ जास्त खाऊ नका म्हणलेले आहेत. कोणकोणते, चॉकलेट, बिस्किट्स, आईस्क्रीम, हे हेल्थसाठी चांगले नसतात. ईट विथ अ पीसफुल माइंड. मन शांत ठेवून आपल्याला काय करायचं आहे, जेवायचं आहे. काय करायचं आहे, तरच ते जेवण आपल्या शरीराला लागतं. तरच ते जेवण काय होणार आहे, आपल्या शरीराला लागणार आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे एक्सरसाइज. एक्सरसाइज देण्यात आलेला आहे, पाहून घेऊया. नेम द फॉलोइंग. नावं सांगा म्हणलेलं आहे. द फ्रूट यू लाईक द मोस्ट. तर तुम्हाला कोणतं फ्रूट जास्त आवडतं त्याचं नाव लिहा म्हणलेलं आहे. तर मी इथं मँगो लिहीन.
दॅट आफ्टर द 2 व्हेजिटेबल्स यू लाईक द मोस्ट. कोणते असे 2 व्हेजिटेबल्स आहेत ते तुम्हाला खूप आवडतात? तर फर्स्ट वन आहे पोटॅटो, POTATO, पोटॅटो, अँड TOMATO, टोमॅटो. द स्नॅक्स यू लाईक द मोस्ट. कुठलं स्नॅक्स तुम्हाला जास्त आवडतं? तर इथं लिहिल वेफर्स अँड बिस्किट्स. वेफर्स अँड बिस्किट्स. द ऑइल युअर मदर यूज फॉर कुकिंग. तर तुमची आई, तुमच्या घरात तुमची मम्मी कुठलं ऑइल यूज करते कुकिंगसाठी, स्वयंपाकासाठी कोणतं ऑइल यूज करते इथं विचारण्यात आलेलं आहे. तर इथं लिहून घेऊया ग्राउंड नट्स ऑइल. काय लिहायचं आहे? ग्राउंड नट्स ऑइल. द मील यू एन्जॉय द मोस्ट. कुठलं जेवण तुम्हाला जास्त आवडतं इथे विचारण्यात आलेलं आहे. तर इथं लिहून घ्यायचं आहे ब्रेकफास्ट. काय आवडतं? ब्रेकफास्ट आवडतं. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे पुट अ टिक मार्क ऑन द करेक्ट वर्ड. करेक्ट वर्डवर टिक मार्क करा म्हणलेलं आहे. फूड शुड बी च्यूड वेल और इटन फास्ट. तर काय करायचं आहे? जे आपण अन्न जेवणार आहोत, अन्न खाणार आहोत, तर ते काय करायचं आहे? चावून चावून, चांगलं चावून खायचं आहे असं म्हणले का फास्ट जेवायचं आहे? तर चांगलं चावून चावून खायचं आहे. तर इथं टिक मार्क ऑलरेडी करण्यात आलेला आहे. तर हा एक्झाम्पल इथे दाखवण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे खाली सुद्धा करायचं आहे. स्पिनॅच इज अ लिफी व्हेजिटेबल्स ऑर अ रूट. स्पिनॅच म्हणजेच काय? पालक भाजी. पालक भाजी हा लिफी व्हेजिटेबल्स आहेत का? पालेभाज्या आहे ना, पालक भाजी पानं आहेत ना पालकला, मग तो काय झाला? लिफी व्हेजिटेबल. रूट नाही येत त्याला. काय आहे? लिफी व्हेजिटेबल आहे. तर त्याला टिक करून घेऊया. वी गेट अ डाळ फ्रॉम व्हेजिटेबल्स ऑर अ पल्सेस. तर आपल्याला जे डाळ आहेत, पल्सेस डाळ जे आहे तर ते डाळ आपल्याला व्हेजिटेबल्स कडून भेटणार आहेत का पल्सेस कडून भेटणार आहेत? तर आपल्याला कुठून भेटतात? पल्सेस कडून भेटतात. तर पल्सेसला काय करून घेऊया? टिक करून घेऊया. ईट फूड विथ डॅश डॅश पीसफुल वरीड माइंड. तर फूड खात असताना, अन्न जेवत असताना आपलं जे मन आहे ते कसं ठेवायचं आहे? शांत ठेवून जेवायचं आहे का चिंतेमध्ये ठेवून जेवायचं आहे? टेन्शन घेत जेवायचं आहे का? तर नाही. कसं ठेवायचं आहे? आपल्या मनाला शांत ठेवून जेवायचं आहे. तर इथं पीसफुलला काय करून घेऊया? टिक करून घेऊया. पुट अ क्रॉस ऑन द इनकरेक्ट वर्ड. जो इनकरेक्ट वर्ड आहे त्या इनकरेक्ट वर्डला काय करायचं आहे? आपल्याला क्रॉस करायचं आहे. एक्झाम्पल देण्यात आलेलं आहे पहा. मिल्क इज गुड फॉर हेल्थ. बॅड रॉंग वर्ड आहे, रॉंग इनकरेक्ट वर्ड आहे, तर त्याला इथं क्रॉस मार्क देण्यात आलेला आहे. दॅट लाईक नेक्स्ट वन आहे ईट फूड विच इज होममेड सोल्ड ॲट अ रोड साईड स्टॉल. तर कुठलं अन्न खायचं आहे? आपल्याला घरात बनवलेलं अन्न खायचं आहे, होममेड अन्न खायचं आहे, होममेड फूड खायचं आहे का रोड साईडचं स्टॉलवरचं आपल्याला फूड खायचं आहे? तर होममेड हा करेक्ट आहे, पण इथं आपल्याला इनकरेक्ट वर्डला काय करा म्हणलेला आहे? क्रॉस करा म्हणलेला आहे. तर रॉंग वर्डला काय करायचं आहे? आपल्याला क्रॉस मार्क करायचं आहे. पंपकिन कॅरेट इज युज्ड टू मेक अ सलाड. सलाड कोशिंबीर बनवण्यासाठी आपण कॅरेटचा वापर करतो का पंपकिनचा वापर करतो? तर कॅरेटचा वापर करतो. हा करेक्ट आहे. पंपकिन होणार आहे रॉंग वर्ड. इनकरेक्ट वर्ड होणार आहे. पंपकिनला करूया रॉंग. अँड नेक्स्ट वन आहे अ ग्रोईंग चाइल्ड शुड ईट 2-4 meals अ डे. तर ज्यांच्या शरीराची वाढ होणार आहेत अशी जे मुलं आहेत, ज्यांची वाढ होणार आहेत अशी जे मुलं आहेत, त्यांचं जेवण किती वेळा त्यांनी जेवण करायला पाहिजे दिवसातून? किती मील्स घेणं गरजेचे आहे? तर 4 meals घेणं गरजेचे आहेत. तर 4 हा आहे करेक्ट वर्ड आणि 2 आहे हा इनकरेक्ट वर्ड. त्याला काय करून घेऊया? क्रॉस करून घेऊयात. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 1 अवर फूड हा लेसन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.